नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे तासगाव, एक भयंकर खेडेगाव. कथेचे मूळ नाव आहे काळ सावली. कथेच्या लेखिका आहेत कस्तुरी अभ्यंकर. कथेला आता सुरुवात करू. निलेश, अरे सकाळी बँकेचा माणूस आला होता. काहीतरी कोर्टाची नोटीस का काय म्हणतात ती देऊन गेलाय. निलेशची आई स्वयंपाकघरातून ओरडत बोलली. निलेशची आई म्हणजे अनुराधा जोशी एक उत्तम गृहिणी होत्या. निलेश लहान असतानाच निलेशचे बाबा कुठल्याशा आजाराने गेले होते. दीप्ती आणि निलेश ही त्यांची दोन आपत्ती. घरची परिस्थिती जेमतेम असताना सुद्धा त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना चांगलं शिकवलं होतं. त्यांची आजारपणं, कपडे, इतर खर्च सारे काही त्यांनी हिमतीने उभे राहून स्वतः पूर्ण केलं, तेही कोणाकडे हात न पसरता. एवढंच काय तर दीप्तीचं याच बेताच्या परिस्थितीतही थाटात लग्न लावून दिलं होतं. निलेशचे मात्र अजून लग्न झाले नव्हते, पण वधू संशोधन मात्र त्यांनी चालू केलं होतं. हो आई, बघतो काय आहे ते, निलेश खोलीतून बाहेर येत बोलला. निलेशचं वय साधारण 29. उंच, गोरावर्ण, घारे डोळे, कष्टानं कमावलेलं शरीर, साधे पण व्यवस्थित राहणीमान, ह्यामुळे तो 4 चौघात उठून दिसायचा. निलेश लहानपणापासूनच अत्यंत हुशार मुलगा आणि प्रामाणिक देखील. सध्या एका बँकेचा खासगी वकील म्हणून काम पाहत होता. आईच्या कष्टाची त्याला पुरेपूर जाणीव होती. त्याची आई त्याच्यासाठी सर्वस्व होती. आई, कुठं ठेवलंयस पत्र? निलेशने आईला विचारलं. अरे बहुतेक मी ते आतल्या कपाटात ठेवलंय, बघतोस का? अनुराधा ताई म्हणाल्या. हो बघतो, असे म्हणत निलेश आत गेला. त्याने कपाट उघडलं. समोर लॉकर होतं. ते उघडलं आणि त्यातून एक लिफाफा त्याने बाहेर काढला. ते एक हिरव्या रंगाचं पाकिट होतं, जे कोर्टाच्या लाल स्टॅम्पने सील केलं होतं. पाकिटाच्या पुढच्या बाजूला निलेशचा पत्ता होता आणि त्याखाली पाठवणाऱ्याचे नाव सारंग देशमुख आणि गाव तासगाव असं लिहिलं होतं. आणि त्याच्या बाजूला कोर्टाचा नोटीस हा निळ्या शाईचा स्टॅम्प होता. बँकेला आलेली नोटीस माझ्या नावाने कशी? इथे तर बँकेचा पत्ता हवा, माझा पत्ता कसा काय? निलेश विचार करत होता. आणि तसेच त्याने पाठवणाऱ्याचे नाव वाचले, सारंग देशमुख. सारंग देशमुख हे नाव वाचल्यावर निलेशला कानाजवळ अचानक काहीतरी कुजबूज ऐकू आली. सोडणार नाही तुला, बघून घेईन, असे काहीसे शब्द ऐकू आले. तो दचकलाच. त्याने स्वतःच्या आजूबाजूला पाहिलं, पण आजूबाजूला कोणीच नव्हतं. असा काय विचित्र भास झाला आपल्याला, तो स्वतःशीच पुटपुटला. घाईतच त्याने ते पाकिट उघडलं आणि त्यातला शब्द तो वाचू लागला. सारंग देशमुख नावाच्या एका इसमाने बँकेवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला होता आणि त्यासाठी बँकेला ही नोटीस पाठवली होती. स्वतः वकील असला तरी निलेशने नुकतेच प्रॅक्टिसला सुरुवात केली होती, म्हणून त्याने आपल्या वरिष्ठ वकिलांना फोन लावला. ते म्हणजे म्हात्रे वकील. म्हात्रे वकिलांना निलेशने कोर्टाच्या नोटीस बद्दल सर्व काही सांगितले. म्हात्रे वकिलांनी सर्व काही ऐकून घेतलं आणि ते म्हणाले, हे बघा निलेश, हा अब्रू नुकसानीचा दावा आहे. त्यातही तो समोरच्या व्यक्तीने त्याच्या गावी जाऊन तिकडे दाखल केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष तुलाच तिकडे जावं लागेल, कोर्टात हजर व्हावं लागेल. मी हवं तर तुला एक नंबर देतो. माझ्या ओळखीचे एक चांगले वकील आहेत, पनवेलच्याच कोर्टात असतात ते. त्यांना तासगाव फार लांब नाही. तू त्यांना फोन करून सविस्तर बोलून घे, ते तुला नक्की मदत करतील. ठीक आहे ना? म्हात्रे वकिलांनी निलेशला सल्ला दिला. ठीक आहे, द्या नंबर, मी बोलतो त्यांच्याशी, असे म्हणत निलेशने म्हात्रे वकिलांनी सांगितलेला नंबर लिहून घेतला. धन्यवाद सर, असे म्हणत त्याने फोन ठेवून दिला. लगेच त्याने वकिलांनी दिलेल्या नंबरवर फोन केला. नमस्कार, गणेश कुलकर्णी का?
निलेशने एकदा खात्री करून घेतली. हो बोलतोय, पलीकडून आवाज आला. नमस्कार सर, मला तुमचा नंबर म्हात्रे वकिलांनी दिला, असे म्हणत निलेशने पुन्हा कोर्टाच्या नोटिसेबद्दल सर्व काही सांगितलं. तसेच म्हात्रे वकील काय म्हणाले हे देखील सांगितलं. ठीक आहे, काळजी करू नका, तुम्ही एकदा या इकडे, मग आपण काय आहे ते बघू. आणि येताना जर तुमच्याकडे त्या कागदपत्रांची एखादी कॉपी असेल तर ती पण घेऊन या. आणि कोर्टातून आलेली नोटीस सुद्धा बरोबर आणा, कुलकर्णी वकील निलेशला म्हणाले. ठीक आहे, उद्याच येतो, असे म्हणून निलेशने फोन बंद केला. पण जसे त्याने फोन बंद केला तसे कुलकर्णी वकील स्वतःशीच बोलले. तासगावचं कोर्ट बंद होऊन तर 10 वर्ष झाली, मग ह्याला नोटीस कशी काय आली असेल, ते पण सारंग देशमुखच्या नावाने? कमाले. सारंग देशमुख ही केस तर 10 वर्षांपूर्वीची चांगलीच गाजलेली केस आहे, पण आता पुन्हा कसं काय? वकील साहेब स्वतःच्याच विचारात होते. तोच त्यांचा फोन वाजला आणि ते सगळे विसरून पुढच्या कामाला लागले. आई, उद्या मला अर्जंट तासगावला जायचंय, तिथल्या कोर्टात काही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. मी उद्या पहाटेच निघतो, म्हणजे वेळेवर पोचेन. निलेशने आईला सगळं सविस्तर सांगितलं आणि बोलता बोलता तो निघायच्या तयारीला लागला. काळजीचं कारण नाही ना रे? अनुराधाताईंनी काळजीच्या स्वरात विचारलं. नाही आई, तसं काही नाही, तू नको काळजी करूस, जेवण करून झोपूया आपण, निलेश म्हणाला. निलेश, मी काय म्हणते, मी पण येते मग उद्या तुझ्यासोबत. पनवेलला माझी मावस बहीण राहते, जरा तिच्याकडे जाऊन येते. बरीच वर्ष कुठेही मी बाहेर गेलेली नाहीये, म्हणून म्हटलं, अनुराधाताई म्हणाल्या. का नाही आई, नक्कीच जा. खरं तर मी आधी तासगावला जाऊन बघून येणार होतो आणि मग पनवेलच्या वकिलांना भेटायला जाणार होतो. मग आता एक काम करू, मी पनवेलपर्यंत असेन तुझ्यासोबत, तू उतर तिथे, मी त्याच गाडीने पुढे जाईन. येताना मी वकिलांना भेटून मावशीकडे येतो, मग आपण दोघेही एकत्र परत येऊ, निलेश म्हणाला. ठीक आहे, असे म्हणत अनुराधाताईंनी निघण्याची तयारी केली. आपली इतर कामे उरकून दुपारी 11च्या बसने दोघेही निघाले. आईला पनवेलला उतरवल्यावर निलेश तासगावला जायला निघाला. साधारण 5च्या सुमारास तो तासगावला उतरला. तासगावात उतरणाऱ्या निलेशला पाहून बसमध्ये काहीशी हलकीच कुजबूज सुरू झाली, पण निलेशने त्याकडे दुर्लक्ष केलं. तासगाव हे एक छोटंसं गाव होतं. पूर्वी हे पनवेलचाच एक भाग होतं, पण कालांतराने त्याचे विभाजन झालं आणि हे गाव पनवेलपासून विभक्त झालं. निलेशला खरं तर आता भूक लागली होती, म्हणून त्याने स्टँडवर आजूबाजूला पाहिलं. त्याला तिथे एक छोटं हॉटेल दिसलं. चहा नाश्ता करून पुढे जावं ह्या विचाराने तो तिथे गेला. नाश्ता ऑर्डर करून झाल्यावर त्याने जरा आजूबाजूला सहज नजर फिरवली, तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की त्या हॉटेलमधले जवळजवळ सगळेच त्यांचे खाणे सोडून त्याच्याकडेच पाहत होते. त्यांची नजर जरा विचित्रच वाटत होती. गाव तसं छोटंच दिसतंय, त्यामुळे इथे कोणी अनोळखी आलं तर लगेचच लक्षात येत असेल सगळ्यांच्या. पण सगळेच कसे काय असे, निलेशने मनोमन विचार केला. तो ह्या विचारात असतानाच तिथल्या वेटरने त्याच्या समोर नाश्त्याची प्लेट आणून दाणकन आपटली. त्या आवाजाने निलेश दचकलाच. निलेशने चिडून त्याच्याकडे पाहिले. तो मात्र निर्विकार चेहऱ्याने निलेशकडे पाहत होता. काय हे, अशी देतात का प्लेट? निलेश चिडून म्हणाला. अजून काय पाहिजे? त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता त्या वेटरने जाड्या भसाड्या आवाजात निलेशला विचारलं. काही नको, जा, निलेश जरा नाराजीच्या स्वरात ओरडला. पण त्या वेटरला त्याचं काहीच नव्हतं. वेटर निघून गेला आणि एका कोपऱ्यात उभे राहून तो निलेशकडे तशाच विचित्र नजरेने पाहू लागला. निलेशने नाश्त्याला सुरुवात केली. नाश्त्याला असलेल्या त्या पदार्थांची चव त्याला नेहमीपेक्षा खूपच वेगळीच वाटत होती. त्यातच त्याला प्रकर्षानं जाणवलं की इतका वेळ झाला इथे येऊन, पण एवढी लोक असून सुद्धा कोणीच कसं एकमेकांशी बोलत नाहीये. त्याने पुन्हा आजूबाजूला नजर फिरवली. तसे आता सगळेच चोरट्या नजरेने त्याच्याकडे पाहत होते.
निलेशचे खाण्याकडे लक्षच नव्हते. आधीच त्या नाश्त्याची चव वेगळी होती. त्यात हॉटेलमधल्या लोकांच्या नजरा, त्यामुळे त्याला कसे तरी होत होते. कशीबशी त्याने नाश्त्याची प्लेट संपवली आणि पैसे देऊन चहा न घेताच तो तिथून सटकलाच. त्याला खरे तर कोर्टात जायचा रस्ता विचारायचा होता, कारण ना तिथे रिक्षा होत्या ना इतर कुठली वाहन व्यवस्था ज्याच्या मदतीने त्याने कोर्ट गाठले असते. त्यामुळे त्याने चालत जाण्याचा निर्णय घेतला. विचारत विचारत जाऊ असं त्यानं ठरवलं आणि गावाच्या मूळ वेशीत प्रवेश केला. त्याने एकदा न राहून मागे वळून त्या हॉटेलकडे पाहिलं तर त्या हॉटेलमधले सगळेच पुढे येऊन दाटीवाटीने उभे राहून निलेशकडे करुण नजरेने पाहत होते. निलेशला जरा विचित्रच वाटलं, पण तो तसाच पुढे निघाला. गावात सगळीकडेच शुकशुकाट होता. ही असली नीरव शांतता त्याला भयान वाटत होती. आता तो गावाच्या अगदी आत आला होता, पण आत आल्यावर सुद्धा तेच दृश्य बघून त्याला नवल वाटलं. गावात गावकरी होते, पण सगळेच शांत. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. सारेच यंत्रवत काम करत होते. निलेश तिथे जाताच सारेच त्याच्याकडे अगदी तशाच नजरेने पाहत होते, त्याच विचित्र नजरेने. स्वतःचा धीर एकवटत तो पुढे निघाला. त्याला एका भल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली जो पार होता त्यावर काही वयस्कर मंडळी बसलेली दिसली. तो जरा दबकतच तिथे गेला. काका, मला इथल्या कोर्टाकडे जायचंय, कसं जायचं ते सांगता का? त्याने त्यांना विचारलं. त्याच्या ह्या प्रश्नाने त्या पारावर बसलेल्या प्रत्येकाच्या नजरेत त्याला भीती जाणवली. पण एखाद्या यंत्राप्रमाणे त्या सर्वांनी उजवा हात वर करून बाजूलाच असलेल्या रस्त्याकडे बोट दाखवले. त्यांच्या या कृतीने निलेशला न कळत एक प्रश्न पडला. इथे सगळेच मुकेत की काय? मनातल्या मनात असे बोलत तो त्या रस्त्याला लागला, कारण त्या वेटर शिवाय त्याने इथे आल्यापासून कोणाचाच आवाज ऐकला नव्हता. तो त्याच्याच विचारात त्या रस्त्याच्या दिशेनं गेला. तो आता ज्या रस्त्यावर होता तो रस्ता मात्र अगदी सुनसान होता. त्या रस्त्याकडे पाहून तर त्याला असं वाटत होतं की जणू एखादा अजगर मोठा आ करून त्याची येण्याचीच वाट पाहत आहे. त्या रस्त्यावर पाऊल ठेवताच त्याला अस्वस्थ व्हायला लागलं. अचानक आभाळात काळ्या ढगांची गर्दी होऊ लागली. संध्याकाळची वेळ असून सुद्धा रात्र झाल्यासारखं वाटायला लागलं होतं. असे अचानक बदललेलं वातावरण पाहून त्याला आता पुढे जाऊच नये असं वाटू लागलं. पण नाईलाजाने तो त्या रस्त्यावरून सरळ पुढे गेला, कारण कोर्टाची वेळ संपत आली होती. त्याला लवकरात लवकर कोर्टात पोचायचं होतं. पण त्या वातावरणामुळे आणि त्या रस्त्यामुळे त्याच्या मनावर भीतीचं सावट तयार झालं होतं. ते संपूर्ण वातावरण वेगळंच होतं. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडं सुद्धा त्याला जिवंत वाटत होती. त्याला असं वाटत होतं की जणू ती झाडं त्याच्यावर नजर ठेवून आहेत, आणि जसा जसा तो पुढे सरकत आहे तसतशी ती झाडं देखील त्याच्याकडे वाकून बघत आहेत. एखादं झाड आत्ता पुढे येऊन त्याला गपकन गिळून टाकेल की काय असंच त्याला वाटत होतं. तरी थोडे अंतर तो तसाच त्या एकाकी रस्त्यावर पुढे चालला होता. थोड्याच वेळात त्याला माणसांच्या बोलण्याचे अस्पष्ट आवाज कानावर पडू लागले. त्याच आवाजाचा वेध घेत तो अजून पुढे गेला. थोडं पुढे गेल्यावर त्याला एक कोर्ट नजरेस पडलं. त्याने स्वतःशीच हुश्य केलं. तो आता कोर्टाच्या मेन गेट पाशी येऊन पोचला होता. तिथे दिवाणी आणि फौजदारी न्यायालय तासगाव असं लिहिलं होतं. तिथेच उभे राहून त्याने आतमध्ये नजर फिरवली. कोर्टाच्या आवारात त्याला बरीच लोक दिसत होती. जो तो आपापल्या कामात व्यस्त होता. कोणी वकील टायपिस्ट कडून काहीतरी टाईप करून घेत होता. कोणी पोलीस आरोपीला बेड्या घालून कोर्टात घेऊन जात होता. काही गावकरी झाडाखाली बसून चहा पित होते, तर कुणी फाईल घेऊन इकडून तिकडे फिरत होते. काही पोलीस गप्पा मारत सगळीकडे लक्ष ठेवत होते. पोलिसांच्या गाड्या आणि इतर गाड्या कोर्टाच्या आवारात एका बाजूला उभ्या होत्या, आणि बहुतेक ह्या सर्वांच्याच बोलण्याचा आवाज त्याने मघाशी ऐकला होता.
एवढी सगळी माणसं आणि ती देखील एकमेकांशी बोलणारी हे पाहून त्याला फार बरं वाटलं. त्यांना बघून त्याच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं आणि स्वतःच्याच विचाराने त्याला हसायला आलं. स्वतःच्या डोक्यात टपली मारत त्याने कोर्टाच्या आवारात प्रवेश केला. त्याने स्वतःचा काळा कोट जो इतका वेळ त्याने बॅगेत ठेवला होता तो अंगावर चढवला. गळ्यात पांढरा शुभ्र बँड बांधला आणि तो कोट सावरत कोर्टाच्या आवारात शिरला. पण जसा त्याने कोर्टात प्रवेश केला तसे अचानक काही क्षणांसाठी सगळेच एकाकी शांत झालं. सगळ्यांच्याच चेहऱ्यांवर एक क्रूर हास्य पसरलं, पण फक्त काही क्षणांपुरते. आणि पुढच्या क्षणी सर्व पुन्हा आपापल्या कामात गुंतून गेले. इकडे साधनाच्या दारावरची बेल वाजली तसे साधनाने दार उघडले. अरे अनुताई, तू कशी आहेस आणि आज अचानक कशी? साधनाने विचारलं. साधना म्हणजे अनुराधाताईंची मावस बहीण. अगं हो, आत तर येऊ की नको, की दारातच उभे करणार आहेस? अनुराधाताई हसत म्हणाल्या. अरे ये, किती वर्षांनी येतेस ग? कशी आहेस? सगळं ठीक आहे ना? साधना अनुराधाताईंसाठी पाणी आणायला आज जात असताना बोलली. हो, सगळं ठीक आहे, अनुराधाताई सोफ्यावर बसत बोलल्या. साधनाने त्यांना पाणी दिलं. अगं, निलेशला कोर्टाची नोटीस आली होती. कोणीतरी खोटी केस केली त्याच्या बँकेवर. त्याच्या सरांनी त्याला प्रत्यक्ष तिथे जाण्याचा सल्ला दिला, म्हणून आलो इकडे. त्याचे कोर्टाचं काम झालं की तो सुद्धा येईल इथेच, अनुराधाताई म्हणाल्या. अगं बाई, काय बाई लोक असतात एक एक. याचा अर्थ निलेश पण आला आहे का इकडे? अरे वा, छान सरप्राईज दिलत म्हणायचं तुम्ही. आभारच मानले पाहिजे त्या माणसाचे ज्यानं केस केली, नाहीतर तुम्ही कसे आला असतात? साधना आपल्या मिश्किल स्वभावानुसार बोलली आणि दोघीही हसल्या. मग दोघींच्या गप्पा चालू झाल्या. साधना, ते तासगाव इथून किती लांब आहे ग? बोलता बोलता ताईंनी साधनाला विचारलं. त्या प्रश्नाने साधना कमालीची चमकली. तिच्या डोळ्यात भीती दाटून आलेली सहज कळत होती. काय म्हणालीस ताई तू? तासगाव? आणि ते तू का विचारतेस? भयभीत आवाजात साधनाने ताईंना प्रश्न केला. अगं, का म्हणजे काय, निलेश तिथेच तर गेलाय, ताई अगदी सहज बोलल्या. काय? साधना जवळजवळ ओरडलीच. साधनाला मोठा धक्काच बसला आणि त्यामुळे तिच्या हातातला रिकामा झालेला ग्लास हातून सटकून खाली पडला. अहो, ऐकलत का? असे म्हणत साधना धावत तिच्या यजमानांकडे गेली. अनुराधाताईंना मात्र नक्की काय झालं काहीच समजलं नाही. आत्ता तर बरी होती, मग अचानक काय झालं हिला? ताई जागेवर बसूनच विचारात गुंतल्या. थोड्याच वेळात साधना आणि तिचे यजमान ताईंजवळ आले. साधनाचे यजमान म्हणजेच शरद. ताई, चला लवकर, आपल्याला आत्ताच तासगावसाठी निघावं लागेल, नाहीतर निलेश. शरद ताईंना म्हणाले. ते बोलता बोलता मध्येच थांबले. तो मधला पॉज जीव घेणा वाटत होता. साधना, तू एक काम कर, अजयला घरीच थांबायला सांग. तू, ताई आणि मी आपण मिळूनच निघू तासगावला जायला. शरद गडबडीत शर्ट अंगावर चढवत बोलत होते आणि लगेचच बाहेर पडले. साधना आणि ताई देखील बाहेर पडल्या. पण ताईंना मात्र समजत नव्हतं की नेमकं असं झालं तरी काय, का एवढी सगळी धावपळ चालू झाली. शरद आणि साधना ताईंना घेऊन गडबडीत गाडीत बसले आणि गाडी सुसाट वेगाने तासगावच्या दिशेने रवाना झाली. साधना, काय झालंय, मला जरा सांगशील का? ताईंनी न राहूनच विचारलं. तसे साधनाने त्यांना थोडक्यात सांगितलं. अगं ताई, तासगाव हे 10 वर्षांपूर्वीच एका अपघातात जळून खाक झालंय. आता तिथे ना गाव आहे आणि ना ही कुठलं कोर्ट. साधनाचे हे बोलणे ऐकून ताईंना धक्काच बसला. अगं ताई, बरोबर 10 वर्षांपूर्वी ह्याच दिवशी तिथे ती घटना घडली होती आणि त्यात आज अमावस्या आहे, भीतीयुक्त आवाजात साधना बोलली. जर ते गाव अस्तित्वातच नाही तर मग ती नोटीस? ताईंना प्रश्न पडला. आता मात्र ताईंचं काळीज निलेशच्या काळजीनं धडधडू लागलं. पण नेमकं झालं काय? ताईंनी न राहून विचारलं. ताई,
आपण ह्या विषयावर नंतर बोलू. आपल्याला रात्र होण्याआधी तिथे पोचलं पाहिजे. नुसतं पोचायचं नाही तर तिथून निलेशला घेऊन परत निघायला देखील पाहिजे, शरद मध्येच बोलले. आणि गाडीत एकच शांतता पसरली. इकडे निलेश कोर्टात आला. काळे ढग अजूनच गडद झाले होते. संध्याकाळची वेळ असूनही रात्र झाल्यासारखी भासत होती. स्वतःचा कोट सावरत तो प्रशासकीय कार्यालयाकडे निघाला. मात्र त्याला सुनावणी कक्षाच्या बाहेर बरेच वकील बसलेले दिसले आणि इतर गर्दी सुद्धा बरीच होती. बहुतेक कुठल्या तरी केसची सुनावणी चालू होती. उत्सुकतेपोटी निलेश त्या दिशेला वळला. इतर वकिलांप्रमाणे तो देखील आतले दृश्य पाहू लागला. त्याने घड्याळ पाहिलं. 5:30 वाजले होते. बाप रे, 5:30लाच एवढा अंधार? निलेश स्वतःशीच पुटपुटला आणि त्याने पुन्हा केस चालू होती त्या दिशेला पाहिलं. सर, कसली केस आहे? तिथे बसलेल्या एका वकिलाला त्याने विचारलं. सर्वांच्या मृत्यूची. त्या बसलेल्या वकिलाने जाड्या भसाड्या आवाजात निलेशकडे न पाहता उत्तर दिलं. निलेशला त्याचे उत्तर ऐकून प्रश्न पडला. म्हणजे नक्की काय? पण त्या वकिलाचा आवाज ऐकून त्याने स्वतःचा हा प्रश्न मनात विरून टाकला. पण तरीही लवकरच कळेल, त्याच वकिलानं उत्तर दिलं. त्याचे हेच उत्तर ऐकून निलेश सपापला आणि समोरच्या सुनावणीकडे लक्ष देऊ लागला. वेळ पाहता ही आजची शेवटची केस असावी असा निलेशने अंदाज बांधला. आजची नाही, ही या कोर्टातील शेवटची केस आहे, त्याच वकिलाने पुन्हा जाड्या भसाड्या आवाजात उत्तर दिलं. निलेश पुन्हा चपापला. विचार करू नको, शांत रहा, त्या वकिलाने निलेशला पुन्हा सांगितले. माझ्या मनातल्या प्रश्नांची हा माणूस उत्तर कशी देतोय? मुळात त्याला माझ्या मनात काय चालू आहे हे समजतं तरी कसं आहे? निलेशच्या मनात विचार चमकून गेला. पण काही न बोलता निलेश आत शांत बसून पुढे बघू लागला. त्याने समोर पाहिलं. तिथे अगदी समोर न्यायाधीश बसले होते. 2 वकील उभे राहून जवळजवळ भांडत होते. अजून काही माणसं तिथे बसली होती. सगळ्यांचेच चेहरे निर्विकार होते. पण जेव्हा त्याची नजर आरोपीच्या पिंजऱ्यात गेली तेव्हा त्याचे डोळे मोठे झाले. कारण तिथे एक तरुण बसला होता, ज्याचे वटारलेले डोळे निलेशचे काळीज भेदून जात होते. त्याला बेड्या घातलेल्या होत्या आणि तो एकटक जहरी नजरेने निलेशकडे पाहत होता. जणू तो त्याची येण्याचीच वाट पाहत होता. निलेश त्याला बघून, त्याच्या त्या नजरेला बघून घाबरला. तो मात्र मिस्किलपणे हसत निलेशकडे पाहत होता. त्याच्याकडे दुर्लक्ष करत निलेशने आर्ग्युमेंटकडे स्वतःचे लक्ष वेधून घेतले. पण समोरचे दोन्ही पक्षकार काय बोलत आहेत हेच निलेशला समजत नव्हतं. कारण त्याला ती भाषा फार वेगळी वाटली. ही सारंग देशमुखची केस आहे, जी या कोर्टातील शेवटची केस होती. आणि आरोपीच्या पिंजऱ्यात बसलेला सारंग आहे. आणि ते वकील जी भाषा बोलत आहेत ती भाषा इथलीच आहे. आता लवकरच तुला पण कळेल. मी आधी दुभाषी होतो म्हणून तुझ्याशी बोलू शकलो, असे म्हणून त्या वकिलाने निलेशकडे पाहिले. निलेशनेही चमकून त्याच्या दिशेने आपली नजर फिरवली. पण त्या वकिलाकडे पाहिल्यावर मात्र निलेशचा जीव कंठाशीच यायचा बाकी होता. कारण त्या वकिलाचा चेहरा पूर्ण पांढरा पडला होता आणि डोळे मात्र पूर्णपणे काळे कुळकुळीत झाले होते. निलेश जागेवरून उठला. तसाच उलटा एक पाऊल मागे सरकू लागला. आता निलेशच्या आजूबाजूचं चित्र बदलत होतं. सगळीकडे त्याला पडक्या भिंती दिसू लागल्या. मोडून पडलेली टेबलं दिसू लागली. चिंध्या उडालेल्या गाड्या दिसू लागल्या. निलेश प्रचंड घाबरला. इकडे सारंग त्याच्या जागेवरून उठला आणि अगदी संथ गतीने तो निलेशच्या दिशेने येऊ लागला. तो चालत असताना त्याच्या हातातल्या बेड्यांचा खणखण आवाज येत होता. त्या होणाऱ्या आवाजासोबत त्या संपूर्ण परिसरात शांतता पसरत होती. त्या शांततेला चिरत जाणारा तो बेड्यांचा आवाज खूपच भयान वाटत होता. सांगितलं होतं ना तुला, सोडणार नाही म्हणून. पुढे येत सारंग बोलला. निलेशला एकदम आठवलं,
जेव्हा तो ती नोटीस घरी वाचत होता तेव्हा हाच आवाज त्याने कानाशी ऐकला होता. पण जसजसा सारंग पुढे येत होता तसतसा त्याच्या चेहऱ्यात बदल होत होता. त्याच्या आवाजात सुद्धा बदल होत होता. सांगितलं होतं ना तुला सोडणार नाही म्हणून. तेच वाक्य तो पुन्हा पुन्हा बोलत होता. मात्र आता त्याचा आवाज भसाडा झाला होता. चेहरा पांढरा पडला होता. डोळे पूर्ण काळे झाले होते. चेहऱ्यावरचे खुन्शी भाव उग्र झाले होते. निलेश खूप घाबरला. तो आता मागे वळून पळणार होता. त्यासाठी तो मागे वळला देखील. पण कोर्टात त्याच वेळी त्याने ज्यांना ज्यांना पाहिलं होतं ते सगळेच गर्दी करून त्याच्या मागे उभे होते. म्हणजे वकील, शिपाई, गावकरी, पोलीस, अगदी न्यायाधीश देखील. आणि त्या सगळ्यांचे चेहरे अगदी सारंग सारखेच झाले होते. पांढऱ्या फट्ट चेहऱ्यावर पूर्ण काळे झालेले डोळे. तोच त्याला त्याच्या कानाच्या अगदी जवळ बेड्यांचा आवाज आला. घामाने चिंब भिजलेल्या निलेशने एक आवंढा गिळत भीत संथ गतीने मागे वळून पाहिलं. सारंग त्याच्या अगदी जवळ उभा होता. सांगितलं होतं ना तुला सोडणार नाही म्हणून. घोगऱ्या आवाजात सारंग पुन्हा बोलला आणि दात विचकवत हसू लागला. निलेश आता पुरता घाबरला होता. त्याला त्याच्याच हृदयाचे ठोके अगदी स्पष्ट ऐकू येऊ लागले होते. कसा बसा धीर एकवटून तो मेन गेटच्या दिशेने धावत सुटला. पण ते गेट तर कधीच बंद झालं होतं. अखेरचा प्रयत्न म्हणून त्याने गेटवरून उडी मारून जाण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा त्याने गेटला हात लावला तेव्हा त्याला विजेचा झटका बसावा अगदी तसाच झटका बसला आणि तो दूर फेकला गेला आणि तिथेच बेशुद्ध झाला. सारंग त्याच्या दिशेने संथ गतीने पावले टाकत जाऊ लागला. आता तो त्याच्या अगदी जवळ होता आणि बाकी सगळेच निलेश भोवती रिंगण करून उभे होते. सारंग निलेशकडे पाहून भेसूर हसत होता. इकडे शरद गाडी घेऊन तासगावला पोचला. त्याला पोचायला 1 तास लागला होता. ताई तर तिथले दृश्य पाहून हैराण झाल्या होत्या. जागोजागी पडक्या भिंती, उद्ध्वस्त झालेली घरं, कसा बसा तग धरून उभी असलेली वाळकी झाडं, उजाड माळ. ताईंच्या डोळ्यात निलेशसाठी काळजी दाटून आली. कुठे असेल माझा लेक? सुखरूप तर असेल ना? आई जगदंबे माझ्या लेकराला सुखरूप ठेव बाई, असे म्हणत ताई देवीच्या नावाचा जप करू लागल्या. शरदने गाडी कोर्टाच्या बाजूनं वळवली. ते कोर्टाच्या बाजूला आले. कोर्टाचे एक गेट गंजून अर्धवट खाली मातीत अडकलं होतं, तर दुसरं गेट तसंच मागे पुढे चरचर आवाज करत हालत होतं. आणि त्या गेटच्या पलीकडच्या बाजूला ते उद्ध्वस्त झालेलं कोर्ट होतं. जिथे गंजलेल्या पोलिसांच्या गाड्या होत्या तशाच अजून वेगवेगळ्या गंजून धुळेने माखलेल्या गाड्या होत्या. मोडून पडलेली टेबलं होती, टाईपरायटर होते आणि असेच अजून बरेच सामान इथस्तः पसरले होते. आणि या सगळ्या पसाऱ्यात त्यांना निलेश मातीत निपचित होऊन पडलेला दिसला. शरदने गाडी सरळ गेट तोडून कोर्टाच्या आवारात नेली. गेट तुटून बाजूला पडलं. शरदने गाडी निलेश जवळ थांबवली. तिघेही उतरले. साधना आणि शरदने मिळून निलेशला उचललं. निलेशचं अंग प्रचंड प्रमाणात तापलं होतं. दोघांनाही त्यामुळे चटका बसत होता. तरी तसेच त्याला दोघांनी मिळून गाडीत टाकलं. ताईंनी पटकन त्याचं डोकं स्वतःच्या मांडीवर ठेवलं आणि मागे न पाहता गाडी पुन्हा पनवेलच्या दिशेनं निघाली. जी थांबली ती थेट घरासमोरच. साधना आणि शरदने पुन्हा निलेशला उचललं आणि आत खोलीत नेऊन बेडवर झोपवलं. अजयने पटकन डॉक्टरांना बोलवून आणलं. त्यांनी ताप उतरण्यासाठी इंजेक्शन दिलं, औषधं लिहून दिली आणि काही नाही, मानसिक धक्का बसलाय, उद्या होईल ठीक, काळजी घ्या, असे म्हणून डॉक्टर निघून गेले. निलेशच्या बाबतीत काळजीचं कारण नाही म्हटल्यावर सगळेच निवांत झाले. निलेश झोपलेला होता. त्याला त्रास होऊ नये म्हणून सगळे हॉलमध्ये येऊन बसले. आता तरी सांगशील का साधना, हे सगळं काय होतं ते? अनुराधाताई बोलल्या.
हो, सांगते. साधारण 10 वर्षांपूर्वी तासगाव पनवेलला जोडलेलं होतं. तासगावच्या भाज्या इथल्या मार्केटमध्ये खूप प्रसिद्ध होत्या, कारण तिथली भाजी ताजी आणि स्वच्छ असायची. गावातली लोक देखील खूप चांगली होती, मदतीला धावून येणारी. गरीब असली तरी जमेल ती मदत करणारी होती. माणुसकी म्हणजे काय हे तासगावच्या लोकांकडून शिकावं, इतकी चांगली माणसं होती. पण म्हणतात ना, चंद्र कितीही गोरा असला तरी त्याच्यावर एक काळा डाग हा असतोच. अगदी तसाच तासगावमध्ये एक गुंड होता. त्याचं नाव सारंग. सारंग हा तिथल्या देशमुख साहेबांचा एकुलता एक मुलगा. त्याचा जन्म झाला आणि साहेबेणबाई गेल्या, मात्र साहेबांनीच त्याला सांभाळलं. देशमुख साहेब म्हणजे तासगावचे एकमेव आमदार, पण देव माणूस होते. पण त्यांचा हा मुलगा म्हणजे एक नावाजलेला गाव गुंडच होता. चोरी, हप्ता वसुली, लोकांना त्रास देणं, बायका पोरींना छेडणं, बलात्कार, दारूचा नाद, दारूचे गुत्ते असे एक ना अनेक गुन्हे तो करायचा. साहेबांनी त्याला कितीतरी वेळा अडवलं, पण त्याच्यात काहीच फरक पडला नाही. एक दिवस एक माणूस मोठ्या साहेबांच्या घरी आला. साहेब, छोट्या साहेबांनी आज पुन्हा माझ्या पोरीवर हात टाकायचा प्रयत्न केला. मी अडवायला गेलो तर मला ढकलून दिलं. हे बघा, डोकं दगडावर आपटून ही जखम झाली आहे. साहेब, आता तुम्हीच काहीतरी करा. पोलीस तुमचा आदर करत असल्याने छोट्या साहेबांना काहीच करत नाहीत. तुम्हीच मार्ग काढा साहेब. राघव रडत विनंतीच्या स्वरात बोलत होता. त्याच्यासोबत त्याची मुलगी देखील होती. साहेबांना विनंती करून राघव निघून गेला. साहेब मात्र प्रचंड संतापले. थोड्या वेळाने जेव्हा सारंग घरी परतला तेव्हा ते सारंगला म्हणाले, सारंग, तुझी ही थेरं चालू आहेत ना, ती सगळी लवकरात लवकर बंद कर, नाहीतर परिणाम वाईट होतील. हे आपलं गाव म्हणजे आपलं कुटुंब आहे रे. त्यांच्याशी असं वागणं बरोबर नाही. ह्यापुढे जर तुझी एक जरी तक्रार आली तर याद राख, मीच तुला गोळ्या घालीन. मी हे विसरून जाईन की तू माझा एकुलता एक मुलगा आहेस. भलेही मला तुरुंगात जायची वेळ आली तरी चालेल. साहेबांनी सारंगला दम दिला. रोज येणाऱ्या तक्रारी ऐकून ऐकून साहेब संतापलेले होते. अनेक वेळा ताकीद देऊनही त्याच्यात काही सुधारणा होत नव्हती. पोलिसांच्या स्वाधीन केलं तरी साहेबांचा मुलगा आहे, त्यात गावगुंड आहे, त्यामुळे पोलीस देखील त्याच्याशी बिचकून वागत. साहेबांच्या या बोलण्याने मात्र सारंग भलताच संतापला. घरी आल्या आल्या साहेब बोलले म्हणून त्याचा संताप अनावर झाला होता. पावले आपटत तो स्वतःच्या खोलीत निघून गेला. एका दारूच्या बाटलीचं झाकण त्यानं उघडलं आणि न थांबता ती अख्खी बाटली त्याने एका दमात रिझवली आणि रिकामी झालेली बाटली फरशीवर फेकून दिली. खळ आवाज करत बाटलीचे तुकडे सगळीकडे विखुरले. तुटलेल्या बाटलीच्या प्रत्येक काचेत त्याला साहेब दिसू लागले आणि काचेचा प्रत्येक तुकडा त्याला याद राख, मीच तुला गोळ्या घालीन हीच धमकी देत आहे असा भास त्याला होऊ लागला. त्यामुळे त्याचा संताप अजूनच वाढला. डोळे रागाने लाल झाले. डोक्यात संतापाचा उद्रेक झाला. तेवढ्यात काय झालं, कसला आवाज झाला हे पाहण्यासाठी साहेब स्वतः त्याच्या खोलीत आले. त्याचा तो अवतार पाहून साहेब अजूनच भडकले. सारंग, आवर स्वतःला. खणखणीत आवाजात साहेब ओरडताच सारंगने रागाने त्यांच्याकडे पाहिलं आणि कोणाला काही कळायच्या आत सारंगने फरशीवरचा काचेचा मोठा तुकडा घेतला आणि सरळ साहेबांच्या गळ्यावरून फिरवला. मात्र हे सगळे एका व्यक्तीने दाराआडून पाहिलं. ती व्यक्ती म्हणजे सदा, सारंगचा मित्र. पण सारंग त्याच्या धुंदीत असल्याने त्याला हे कळलं नाही. साहेबांना मारून तो तसाच झोकांड्या खात घराबाहेर निघून गेला. सदा धावत साहेबांपाशी गेला, पण तोपर्यंत साहेब गतप्राण झाले होते. सदाने पोलिसांना फोन केला. त्यांना सर्व काही सांगितलं आणि विनंती केली. साहेब, एकच विनंती आहे, माझं नाव कोणालाही सांगू नका, कारण सारंगला जर माझ्यामुळे त्याला अटक झाली आहे असं समजलं तर माझं सर्व खानदान तो नष्ट करेल. त्याची ही विनंती पोलिसांनी मान्य केली. तासगावाच्या कोर्टात त्याची केस सुरू झाली.
पोलिसांनीही संधीचा फायदा घेऊन त्याच्या जुन्या केसेस ओपन केल्या. तासगावच्या कोर्टात ही केस उभी राहिली. सारंगच्या बाजूने उभे राहणारे कोणीच नव्हते आणि नाही त्याच्या विरुद्ध, कारण बाजूने उभे राहण्याची कोणालाच इच्छा नव्हती आणि त्याच्या विरुद्ध उभे राहण्याची कोणात हिंमत नव्हती. कैलास नावाच्या एका सरकारी वकिलाने ही केस लढण्याचा निर्णय घेतला. तो गावात नवीनच होता. सारंगबद्दल त्याला थोडं फार समजलं होतं. हाती आलेल्या पुराव्यांच्या जोरावर कैलासने सारंगला फाशीची शिक्षा मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले आणि त्यात तो यशस्वी देखील झाला. कोर्टात सारंग आरोपीच्या पिंजऱ्यात उभा होता. लाल बुंद नजरेने तो कैलासच्या दिशेने पाहत होता. कैलास जज समोर त्याचे म्हणणे अगदी पोट तिडकीने मांडत होता. सारंगवरचे आरोप तो सिद्ध करत होता. ह्या गोष्टीचा राग सारंगच्या नजरेत अगदी कोणालाही कळेल इतका स्पष्ट दिसत होता. आर्ग्युमेंट संपलं. सारंगला संधी देऊनही त्याला काहीच करता आलं नाही, म्हणून जज साहेबांनी निकाल जाहीर केला. सारंग देशमुख याच्यावर लावलेले सर्व आरोप पुराव्यासहित सिद्ध झाले आहेत. बचावाची संधी देऊनही सारंग यांना काही सिद्ध करता न आल्यानं कोर्ट त्यांना शिक्षा सुनावत आहे. सारंग देशमुख याच्यावर 307 हाफ मर्डर, 323, 324 मारामारी, 420 फसवणूक यासारखे आरोप सिद्ध होतात. तसेच त्याच्यावर देशमुख साहेबांच्या खुनाचा आरोपही सिद्ध होत असल्याने 302च्या अंतर्गत त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात येत आहे, असे म्हणून जज साहेबांनी निकाल जाहीर करताच बाहेर खूप मोठा आवाज झाला. काय झालं हे पाहण्यासाठी सगळेच बाहेर धावत आले. समोर पोलिसांची गाडी उडवली गेली होती. अशाच प्रकारे बाकीच्या गाड्याही उडवल्या जाऊ लागल्या. जे कोणी मध्ये अडवण्यासाठी येत होते त्यांची कत्तल केली जात होती. कोर्टाचा निकाल गावात समजताच गावातल्या सारंगच्या साथीदारांनी पूर्ण गावच पेटवून दिला. कोणाच्या घरावर पेट्रोल बॉम्ब टाकले जात होते तर कोणाच्या घरावर जळती कोलीत. गावातले प्रत्येक घर, दुकान, हॉटेल पेटलं होतं. जो घराबाहेर दिसेल त्याची या सैतानी टोळीने हत्या केली. सारंग मात्र बसल्या जागी हसत होता आणि म्हणत होता, बघून घेईन एकेकाला, नाही सोडणार कुणालाच. अचानक एक जळती पोलीस व्हॅन हवेत उडाली आणि कोर्टाच्या अगदी जवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर जाऊन आदळली. त्यामुळे एखादा बॉम्बस्फोट घडावा अगदी तसेच झाले. एका क्षणात पूर्ण कोर्ट जळून खाक झालं. कोर्टात शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. त्यामुळे तिथल्या फायली जळून खाक झाल्या. तिथे होती नव्हती ती सगळी माणसं एका क्षणात मृत्यूच्या दाढेत गेली. तो कैलास वकील सुद्धा मारला गेला आणि अगदी सारंग देशमुख देखील. पण ताई, तुला सांगते, लोक म्हणतात की अजूनही सारंग देशमुख त्याच गावात आहे. दरवर्षी ते पूर्ण गाव पुन्हा जिवंत होतं आणि दरवर्षी तिथे 30 घटना घडत असते. दरवर्षी कोणी ना कोणी त्या गावात जाताना दिसतं, पण परत येताना दिसत नाही. आपल्या निलेशचं नशीब चांगलं म्हणून तो वाचला आणि आपण त्याला सुखरूप घरी आणू शकलो. साधना एवढे बोलून शांत झाली आणि निलेश ज्या खोलीत झोपला होता त्या दिशेने समाधानाने पाहू लागली. बापरे, कसलं भयंकर आहे हे. स्वतःच्या वडिलांचा खून करूनही त्याला कसलाच पश्चाताप नाही. अवघड आहे. पण सारंग अजून सुद्धा तिथे आहे हे कसं समजलं? ताईंनी विचारलं. ताई, तिथे गेलेला माणूस अजूनपर्यंत परत कधीच आलेला नाही. पण एक आहे, लोक असं म्हणतात की ज्याला सारंग स्वतः बोलवतो त्यालाच ते गाव आणि ते कोर्ट नजरेस पडतं. कैलास सारख्या प्रामाणिक वकिलांना तो आपली शिकार बनवतो, साधना म्हणली. देवी आईची कृपा, असे म्हणत ताईंनी देवाला नमस्कार केला आणि निलेशला सुखरूप ठेवल्याबद्दल त्याचे आभार मानले. थोड्या वेळाने सगळे झोपून गेले. रात्रीचे 2 वाजले होते. सगळीकडे नीरव शांतता होती. रातकिड्यांची किरकिर चालू होती. निलेश त्याच्या खोलीत शांत झोपला होता. तसे हवेचा एक जोराचा झोत आला
आणि त्याच्या खोलीची बंद असलेली खिडकी धाडकन उघडली गेली. त्याच वेळी निलेशने खाडकन डोळे उघडले. त्याच्या चेहऱ्याचा आणि डोळ्यांचा रंग सारखा बदलत होता. त्याचे डोळे कधी काळे कुळकुळीत तर कधी पूर्वीसारखे होत होते. चेहरा कधी पांढरा फट्ट पडायचा तर कधी गोरा गोमटा दिसत होता. तोच निलेश खिडकीतून दिसणाऱ्या अंधाराकडे पाहून जाड्या भसाड्या आवाजात म्हणाला, सांगितलं होतं ना सोडणार नाही म्हणून. आणि दात विचकवत हसू लागला. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.